तर मित्रांनो, हजारो रुपये खर्च करून जर तुम्ही एखादा कॅमेरा विकत घेतला आणि तो ऐन वेळी त्याने दगा दिला, तर तो कॅमेरा कामाचा की कचरा? वर्षानुवर्ष मी गोप्रो वापरतोय. मला वाटतंय मी गोप्रो हिरो 5 पासून वापरतोय, पण त्याचे प्रॉब्लेम संपत नाहीत. कधी बॅटरीचा प्रॉब्लेम, कधी 4K रेकॉर्डिंग करतो कॅमेरा गरम होतोय, तर कधी मेमरी कार्डचा एरर. तुम्ही शूटिंगला प्लॅन केलंय आणि मधीच तुमचा कॅमेरा बंद पडलाय, चालूच होत नाही. संताप येईल ना तुम्हाला. बॅटरी महाग, त्यात स्टॉक अवेलेबल नाही. शेवटी वैतागून ना मी मीरा रोडच्या गॅजेट प्रो 08 या शॉपला व्हिजिट केलं. तिथे जाऊन आहे ना मी माझा गोप्रो हिरो 9 बायबॅक केला. मला घ्यायचा होता DJI ॲक्शन 4, बट फीचर पाहून मी थेट घेतला DJI ॲक्शन 5 प्रो. आणि खरं सांगतो की हा माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम निर्णय ठरला. तुम्ही म्हणाल का? तर ऐका हे 4 मोठे बदल. तर गोप्रोला जर तुम्ही आउटडोर शूटला जाता तर किमान 3 ते 4 बॅटऱ्या कॅरी कराव्या लागतात. बट DJI Osmo 5 हा पूर्ण दिवस चालतो एका बॅटरीवर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 30 मिनिटात तो फुल चार्ज होतो. तर गोप्रो मध्ये आहे ट्रेडिशनल क्लिप्स. त्या क्लिप्समुळे काय होतं की प्रत्येक वेळी जेव्हा आपल्याला कॅमेरा अँगल चेंज करायचा असेल तर आपल्याला तो काढावा लागतो, दुसरीकडे फिक्स करावा लागतो आणि काम झाल्यानंतर परत त्याला काढून ठेवणं हे खूप टीडियस आहे. बट DJI Osmo ॲक्शन मध्ये आहे मॅग्नेटिक माउंट, जे तुम्हाला देतं फ्लेक्झिबिलिटी अँगल चेंज करायला आणि काम झाल्यानंतर तुम्ही इझिली ॲक्शन कॅमेरा काढून बॅगेत ठेवू शकता आणि तुमचा वेळ वाचू शकता. गोप्रो दिवसा तर खूप चांगला चालतो, बट रात्रीला इट सक्स, म्हणजे पूर्ण काळोख येतो. पण DJI Osmo मध्ये तुम्हाला नाईट शूट खूप चांगलं मिळतं. ब्राईट आणि मेन म्हणजे डिटेलिंग, ग्रेन्स कमी, फुटेज चांगलं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा एक्सटर्नल माईक. गोप्रो मध्ये आपल्याला 4,500 ते 5,000 रुपये खर्च करावा लागतो एक्सटर्नल माईक माउंट घेण्यासाठी. बट DJI Osmo मध्ये तुम्ही कुठलाही टाईप सी प्रकारचा वायरलेस माईक किंवा वायरलेस वायर्ड माईक लावू शकता. हा काही पेड प्रमोशन नाही, हा माझा अनुभव आहे जो मी तुमच्या समोर ठेवलाय. जर तुम्हाला फोकस करायचा तुमच्या मोटो व्लॉगिंग वर, तर डोळे बंद करून DJI वरती शिफ्ट व्हा. तर तुम्ही अजूनही गोप्रोच्या बॅटरीशी युद्ध करताय की DJIच्या स्मार्ट युगात प्रवेश केलाय? नक्की कमेंट मध्ये सांगा, गोप्रो की DJI. आणि हा, फॉलो करायला विसरू नका अशाच माहितीसाठी.